आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. प्रॉमिस चांगली वाटते ना. सॉलिड हा ते दिसतेस तू. खरं पार्टनर? चल बिट्टी, आता तुला पण छान छान रेडी करते. पार्टनर ते येतील इतक्यात. येते. गौरी जी, नमस्कार. नमस्कार. मी राजन पैठणकर. ही माझी पत्नी नंदिनी. नमस्कार. नमस्कार. आणि ही आमच्या गौरीची मुलगी बिट्टी. नाही नको मला. अगं घे, लाजू नकोस, घे.
घे. थँक्यू. तुम्ही बघायच्या कार्यक्रमाला हो म्हणालात आणि हायस वाटलं. नाही तर हल्लीची मुलं परस्पर ठरवून मोकळी होतात. याचंही म्हणणं पडलं मी आधी मुलीला भेटतो म्हणून. मी निक्षून सांगितलं अजिबात नाही. नाही, आधीची बायको स्वतःच्या मर्जीनच करून आणली होती ना. काय झालं पुढे? एक पोर पदरात टाकून निघून गेली. पण आता म्हटलं नसता धोका पत्करायचा नाही. आम्ही पण येणार. सगळं नीट पारखून मगच लग्नाचा निर्णय घेणार. गौरीला बोलवता का? हो बोलवते ना. श्वेता, हा जरा गौरीला बोलवतेस? हो. तुम्ही मूळचे नाशिकचे ना? हो, म्हणजे माझ्या माहितीनुसार 10 पिढी आमच्या इथल्याच आहे. हो, आम्ही नाशिकचे. अहो, तुम्हाला कोण ओळखत नाही? नाशिकमध्ये पैठणकरांना फार मान आहे. अहो, चंदू नाही दिसत आहे तो. नंदिनी, अगं मीच त्याला स्वीट घ्यायला पाठवलंय. आला कसा नाही अजून हा? गौरी आली. आणि गौरी जरा बरी तयार होऊन जा, कळलं? हॅलो, रुद्र पैठणकर. किशोर, नमस्कार. नमस्कार. मला वाटलं तुम्ही एकटे आल गौरीजी. नाही, ऍक्च्युली आम्ही दोघं फक्त त्यांना सोडायला आलं. गौरीजी एकट्या बाहेर जात नाहीत शक्यतो. डोंट माइंड, मला बोलायचं होतं म्हणून. पण माझी आई तर मला टाकून कुठेच जात नाही. नाही म्हणजे गौरीजी त्याच्या बाहेर एकट्या कधी जात नाही म्हणून म्हणते ती. हो, सवय नाहीये. पार्टनर, चल आपण आज जाऊया. तुम्हाला आईशी बोलायचं आहे ना? नाही, डोंट वरी. तुम्ही आज जाऊन बोला, आम्ही दोघं बाहेर वेट करतो. येत आहे ना आतमध्ये? ऑल द बेस्ट आई. घाबरू नको हा. एकटी आहे तर टेन्शन नाही. बाय बाय. बोला, काय खाणार? तुम्हाला हवं ते, म्हणजे काहीही चालेल. नाही, तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मागवा, बिनधास्त मागवा. तुमचं मत मांडा. काहीही चालेल, तुम्ही सांगाल ते मागवा. असं म्हटलं की बायकांचं मत विचारात घेतलं नाही असं नको व्हायला. आता सांगा काय खाणार?
बोला, काय मागू? काहीच नको, इथे सगळंच खूप महाग आहे. अहो, तुम्ही त्याची काळजी नका करू. नाही म्हणजे मी पैठणकरां इतका श्रीमंत नसलो तरी बऱ्यापैकी कमवतो. नाही, असं नव्हतं म्हणायचं मला. अहो, मजा केली मी. पावभाजी खाणार? चालेल? चालेल. एक्सक्यूज मी. दोन पावभाजी आहे. सॉरी, तुमच्या मुलीला बाहेर थांबावं लागलं, पण मला तुमच्याशी बोलायचं होतं. लहान मुलं आली ना का नीट बोलता येत नाही, त्यांच्यातच वेळ जातो. मग आपल्याला काय बोलायचं ते राहून जातं. म्हणून मग ते हरकत नाही. बरं, मला सांगा, तुम्हाला काय काय आवडतं? मला इतरांची मदत करायला आवडतं. काय? म्हणजे मला असं वाटतं की स्वतःच्या कामात स्वार्थ असतो आणि इतरांच्या कामात देव भेटतो. किती साध्या आहात हो तुम्ही. पण काहीतरी छंद असतील की? हो, आहेत ना. मला इतरांना जेव घालायला आवडतं. तुमच्या सर्व आवडी इतरांच्याच फायद्याच्या आहेत. स्वतःसाठी काही करतात की नाही? एवढं काय बोलतायत ते? बिट्टी, ते लग्न करणार आहे, मग थोडं बोलावं लागणारच ना. त्या काकांनी आईला काय केलं नसेल ना? बिट्टी, मला माहितीये पार्टनर, ती मला हाक मारत असेल. मी जाऊ? आई काही हाक वगैरे मारत नाही. शांत बस इथे. त्यांचं बोलून झालं की ते येतील बाहेर. मला आईला बघायचंय. ठीक आहे, पण एका अटीवर. आत गेल्यावर तू आईला डिस्टर्ब करणार नाही. नाही करत. चल. आवाज नको करू, कळलं नाही पाहिजे आईला. ये बस. बिट्टी, काय खाणार? मी ते काय नाही, ते काय असतं, हा, संत्र्याचा ऑरेंज ज्यूस. 2 ऑरेंज ज्यूस विदाउट आईस. थँक्यू. सॉरी. हा, ठीक आहे, बसा तुम्ही.
तुम्हाला सिनेमा पाहायला आवडतो का? आवडतो नाही आवडतो असं काही नाहीये. म्हणजे हो, मला सिनेमा पाहायला फार आवडतो हा. आणि खायलाही प्रचंड आवडतं. मी खूप फूडी आहे. तुम्ही मगाशी म्हणालात ना की तुम्हाला स्वयंपाक करायला फार आवडतं, ते ऐकून मी खूप खुश झालो. बरं, तुम्हाला काय काय बनवायला आवडतं? अरे बापरे, ते बिट्टीला पावाचे तुकडे करून द्यायला लागतात ना, विसरलेच मी. रुद्र सरांना माहिती नसेल, मी आलेच. हा बिट्टी, खाशील ना? गौरीजी, काय झालं? पावभाजी खायची? नाही, ते बिट्टीला पावाचे तुकडे करून द्यावे लागतात ना, म्हणून. तिने मला आधीच सांगितले तिला पावाचे तुकडे करून द्यावे लागतात. तुम्ही काय एवढी काळजी करताय? ए आई, तू का सारखी इकडे येतेस? तू जा ना, आम्ही खातोय ना, जा. बर, दे पार्टनर. सॉरी हा. तुम्ही काहीतरी म्हणत होतात ना? मीच बोलतोय. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा ना. मिस गौरी, तुम्हाला काही बोलायचंय का? अगं बाई, मी कसे काय विसरले. ते बिट्टी आल्यापासून वॉशरूमला गेलीच नाही ना. ती रुद्र सरांना सांगणार नाही, लाजेल ती. मी बघते. गौरी, सॉरी सॉरी सॉरी. किती वेळेस सॉरी बोलणार आहेस? त्यापेक्षा ज्यासाठी आली ना ते कर ना. माझ्याशी बोलायचं राहिलं, पण मी जे काही बोलतोय ना त्याकडे तुझं लक्ष नाहीये. सगळं लक्ष आहे ना तुझं तुझ्या मुलीकडे. मुलीकडेच जर लक्ष द्यायचं होतं ना तर कशाला मला भेटायला यायचं होतं? बिट्टी, मी आलोच. काय झालं किशोरजी? काही प्रॉब्लेम आहे का? हिलाच विचारा. मला वाटतं मिस्टर पैठणकर, गौरी तयार नाही आहेत लग्नासाठी. इथं मी आमच्या पुढच्या आयुष्यासाठी बोलतोय, तर हिचं लक्ष फक्त तिच्या मुलीकडेच आहे. एकदा झालं, दोनदा झालं, सारखं सारखं तेच. माझ्या बोलण्याला, या भेटीला जर महत्वच नाहीये तर मग कशाला? आम्हाला जरा मोकळेपणाने बोलता यावं म्हणून मी हिला इथे बोलवलं, तर हिचं संपतच नाहीये. माझ्या मुलीचं हे असं, माझ्या मुलीचं तसं, तिला हे आवडतं, तिला ते आवडतं, हेच सुरू आहे आल्यापासून. बरोबर आहे तुमचं, आय अंडरस्टँड. बट त्यांची मुलगी लहान आहे अजून, त्यामुळे असं घडणारच ना. शेवटी आई आहेत त्या. मान्य आहे ना, पण लग्न करण्याचा निर्णय यांचाच होता ना, मग त्यासाठी थोडा वेळ नाही देऊ शकत त्या. आणि मलाही मुलगा आहे. आई इतकी नसेल कदाचित, पण मलाही त्याची काळजी वाटते. पण मी त्याला घरी ठेवून आलोच ना. कारण मलाही वाटतं या पहिल्या भेटीगाठीत जे काही आमचं बोलणं होईल
त्यावर आमचं फ्युचर अवलंबून आहे. बोलताच आलं नाही नीट तर फ्युचरचा विचार करण्यात काय अर्थ आहे? तिला समजावूनही ही सारखी तिच्या मुलीकडेच धावत होती. मी किती समजून घेऊ सांगा ना. खूप समजून घ्यावं लागणार. तुम्हाला तसं नाही, तुम्हाला दोघांनी एकमेकांना समजून घ्यावं लागणार आहे. कारण तुमचं नातं असं सरळ नातं नाहीये. तुम्हाला दोघांनाही मुलं आहे. त्यासाठी तुम्हाला हे नातं भक्कम करायचं. तुम्ही दोघंही आधीच्या अनुभवातनं पोळलेले आहात. आणि गौरीजींच्या आईपणाचा रिस्पेक्ट तुम्हाला ठेवावाच लागेल. हो, पण तिच्या मुलीपायी तिने माझा आणि माझ्या वेळेचा रिस्पेक्ट ठेवला का? नाही ना. आणि मुलगी जर एवढीच महत्वाची ना तर माझ्याशी नातं कशाला जोडायचं? हो, फक्त त्यांचीच मुलगी नाही, तुम्हालाही मुलगा आहे की. मला जीव लावलास आणि आता तू या घरातून निघून जाशील आणि हे सगळं घर सुन सुन होईल ग. पण अधूनमधून येत जाशील ना इथे. हे तुझं माहेर आहे गौरी. तुला आणि बिट्टीला जगातला सगळा आनंद मिळावा, सगळी सुख मिळावीत असं मला वाटतं ग. येत जाशील ना इथे. बिट्टी, काय झालं? सांग ना दे काका, असे का मागले माझ्या आईशी? सांग ना. ते नेहमी असंच वागणार आहेत का? किती ओरडले ते माझ्या आईच्या अंगावर. मला पण असेच रागवणार आहे का ते सारखे? मी आवडत नाही का त्यांना? नाही बिट्टी, असं नाहीये. असंच आहे. ते किती ओरडले माझ्यावरून माझ्या आईला. घरी आले होते तेव्हा तर मला चॉकलेट दिलं, चांगले बोलले. मग असं कसं काय केलं त्यांनी? मला त्यांची खूप भीती वाटते पार्टनर. ते तुझ्यासारखे नाहीयेत. उद्या जर त्यांनी मला बोर्डिंग स्कूल मध्ये ठेवलं तर, आईपासून दूर केलं तर, आईला मारून टाकलं तर, किंवा ते पण समर काका सारखंच निघाले तर? मला नाही जायचं पार्टनर त्यांच्या घरी. पार्टनर काहीतरी कर ना. पार्टनर काहीतरी कर ना काहीतरी. नाही नाही बिट्टी, मी तुला काही होऊ देणार नाही. स्वप्न होतं, पण खरंच असं काही घडलं तर? नाही,
मी असं काही होऊ देणार नाही. काल भेटलेल्या माणसावर असा कसा विश्वास ठेवायचा? याने खरंच बिट्टीला गौरीजींपासून वेगळं केलं तर? गौरीजी तर इनोसंट आहेत. ते सगळं कसं काय हँडल करतील? ह्या दोघींना संकटात टाकून लग्न करायची काही गरज नाही. मला काहीतरी करायला हवं. समर, तो तर माझा भाऊ. किती विश्वास ठेवला त्याच्यावर, पण त्यांनीही विश्वासघात केला गौरीजींचा. आणि ही माणसं तर अनोळखी आहेत. त्यांच्या भरोश्यावर कसं सोडायचं गौरीजींना? नाही, मला काहीतरी केलं पाहिजे. काहीतरी पर्याय काढला पाहिजे. काहीतरी पर्याय काढला पाहिजे. मिट्टी, दे आता मला बॉल. आता काही गरज नाहीये तुला एकटं खेळायची. आता मी खेळू शकते तुझ्याशी. हो सर, तू तर जाणार होतीस ना? मी नाही जाणार आहे. काल तुझी मम्माच म्हणाली ना, तरी का नाही म्हणतेस? लायर. काल म्हणाली होती, पण आज वेगळं आहे. पण आता आम्ही कुठेच नाही जाणार. आता आपण रोज खेळू शकतोय. का? तुला तुझे नवीन डॅड आवडले नाही का? भेटायला गेले होते ना काल? हो, पण ते काका ना चांगले नव्हते. आई माझी ना काळजी घेत होती, तर त्यांना आवडलं नाही. मग ते माझ्या आईवर ओरडले. मग काय, तिथे माझा पार्टनर होता ना, तो त्यांना खूप ओरडला. मग कोणाला सांगणार नाही ना? सिक्रेट आहे. नाही सांगणार. मग ते घाबरले पार्टनरला. मग अरे ही काय पद्धत झाली का? असं डायरेक्ट कोण सांगतं? माझ्याशी एकदा बोलायला नको. अरे अशाने एखाद्याला हार्ट अटॅक देशील तू. परस्पर लग्न ठरवतायत. अरे ज्याच्या लग्नाबद्दल बोलताय त्याला एकदा सांगायला नको? का सांगायचंय? तुला लग्न करायचं होतं की नाही? पण सांगितलं तुझं नाव. सांगितलं काय सांगितलं? अरे आधी मला सांगायचंच ना की तू हे सांगणार आहेस. मग मी तुला नीट सांगितलं असतं की बाबा हे सांगायचं आहे का नाही. मग पुढे सांगायचंस. सांगायचं पुराण संपलं तुझं. खाली गौरीजींच्या लग्नाची चर्चा सुरू होती. हा, आता जे स्थळ आलं होतं त्यांच्याशी नाही जुळलं म्हणून माझं नाव सुचवलंस. वा, क्या बात आहे. बाबा, तुला लग्न करायचंय की नाही? हा, करायचंय. अरे पण तू इतरच काहीतरी बोलतोयस. हो, मग तू ऑप्शन म्हणून बघतोयस माझ्याकडे. तू गौरीजींसोबत जेव्हा स्थळ बघायला गेलास तेव्हा तुला मला सांगावंसं नाही वाटलं? त्यांचं तिकडे जुळलं असतं तर मी काय करायचं होतं तुला माहित होतं, तरी तू मला फोन करून कळवलं नाही. अरे तुझा प्रॉब्लेम काय रे? काय करणार होतास तू? मी धावत आलो असतो आणि लग्न मोडलं असतं. अरे पण तुला हवं तेच घडतंय ना आता. मी ठरवतो ना तुझं लग्न गौरीजींची. अरे हो, पण गौरीजी काय? गौरीजी आणि मी आणि गौरीजी. ए रुद्र, चिमटा काढ ना. चिमटा काढ. इतकं जोरात कोण चिमटा काढतो? वेडायस का? एक मिनिट. पण म्हणजे हे सगळं खरं घडतंय? रुद्र, अरे माझा विश्वासच बसत नाहीये. अचानक कुणीतरी माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात असं वाटतंय. ते काय म्हणतात ना, लॉ ऑफ अट्रॅक्शन, तसं झालंय. मला तर सुचतच नाहीये काय करू. आणि याच्या तर वाईब्स पण येत नव्हत्या मला. अच्छा, म्हणजे तुला लग्न करायचंय? अर्थात करायचंय. जरा थँक्यू म्हणशील की नाही? काय संबंध?
आणि मित्राला थँक्यू म्हणणं म्हणजे शिवी देण्यासारखं आहे असं तूच म्हणायचंस ना आधी. आणि खरं तर तू मला थँक्यू म्हणायला पाहिजे, कारण तू म्हणतोयस म्हणून मी लग्नाला तयार आहे. चला कसं का असे ना, माझा मित्र भोल्यावर चढणार तर डायरेक्ट भोल्यावर तुझ्या आधी? नाही आधी तुझं लग्न मग माझं. तुला नाही करायचं लग्न? नाही नाही तसं असेल तर सांग, म्हणजे लग्न रद्द करून टाकू आपण. नाही म्हणजे गौरींसाठी काय वेगळं स्थळ बघता येईल. अरे तू वेडायस का? काय बोलतोयस? मला करायचंय लग्न गौरीजींशी, पण तुझ्या आधी नाही एवढंच म्हणत होतो. पण मला गौरीजी सोडून दुसऱ्या कुठल्या मुलीशी पण नाही लग्न करायचं. मी लग्नाला तयार आहे, पण एका अटीवर. माझं झालं की लगेच तुझं उरकून टाकायचं. हा अरे आपण तुझ्यासाठी पण गौरीजींसारखी छान मुलगी बघू ना. अर्थात गौरीजी इतकी सुंदर सापडणं तर अवघडच आहे. रुद्र, गौरीजी वधूच्या गेटअप मध्ये किती सुंदर दिसतील ना. माझी तर कल्पनेत सुद्धा त्यांच्यावरून नजर हटत नाहीये. पुष्पाचं गौरीवर किती प्रेम आहे. रुद्रने हा निर्णय घेऊन काय चूक केली नाही. चला, सुदैवानं रेवती म्हणत होती तसं काहीच नाही. काय करू मी या गौरीचं? अंत बघतीये माझा. प्रत्येक डाव उधळून लावते ही मुलगी. मी सांगते आई, मुद्दाम वाद घातला असणार हिने त्या किशोर सोबत. या घरातून बाहेरच जायचं नाहीये. नाहीतर काय, तुला सांगते ही गौरी आहे ना, एक नंबरची लबाड आहे मेली. अगं आपल्या समोर साधी सरळ वागते ग, पण आहे ना पक्की आपल्या गाठीची आहे बघ. ती लबाड आणि माझा मुलगा मूर्ख. मी इथे रक्त आटवते तिला घराबाहेर काढण्यासाठी, आणि हा मूर्खासारखे वेगवेगळे प्रयत्न करतोय तिला घरात ठेवायचं. रेवती, मला तर वाटतं तुला की नाही तिला या घरात रोज बघायची सवयच करून घ्यावी लागेल. तुझा रुद्र काही तिला कुठे जाऊ देणार नाही बाई. अगं मेड होती तर एवढा मनस्ताप होता आपल्याला तिचा. त्या सून म्हणून आली तर ना मिऱ्या वाटेल, मिऱ्या डोक्यावर आपल्या. रेवती, ती आपल्यालाच नाही ना घराबाहेर काढणार. काही बोलू नकोस आई. एवढी हिंमत आहे का त्या मेड मध्ये? काही सांगता येत नाही बाई. पण खरंच माझं आधीपासून प्रेम आहे. त्यांचा डिवोर्स झालाय, त्यांना एक लहान मुलगी आहे. हे सगळं माहीत असूनही मी त्यांच्यावर प्रेम केलंय. कारण ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा त्या मनाने कशा आहेत हे जास्त भावलं मला. त्यापुढे इतर सगळ्या गोष्टी खूप क्षुल्लक आहेत. त्यांचा राहणीमान, त्यांचं शिक्षण, त्यांचा क्लास, सगळंच. खरं सांगू तर मी गौरीजींच्या साधेपणावर, त्यांच्या खरेपणावर प्रेम केलंय. आणि ते कधीच कमी होणार नाही. नंदाई, हा फक्त रुद्रचा निर्णय नाहीये, तो आमच्या दोघांचा निर्णय, आणि मी ठाम आहे त्यावर. भावनेच्या भरात आता लग्न केलं आणि नंतर पश्चाताप झाला असं कधीच होणार नाही. खरंच. पुष्पा, अरे कधी मोठी झालात तुम्ही मुलं एवढी? आत्ता कालपर्यंत तू खोडकरपणा, मिश्किलपणा करत होतास, आणि आज तू एवढा मोठा महत्वाचा निर्णय इतका विचारपूर्वक घेतोयस. माझा तर विश्वासच बसत नाहीये. गौरीला कधीच अंतर देणार नाहीस ना तू? कधीच नाही.
तुझा इतका अभिमान वाटतोय मला, एवढं मोठं मन आणि तू दाखवलेली हिम्मत. अरे सगळ्यांना नाही जमत हे. मी जर गौरीजींशी लग्न करण्याचा निर्णय घेतला असता तर नंदाईनेही दिली असती माझी साथ. असाच माझा अभिमान वाटला असता का तिला? गौरी काहीच बोलली नाहीये ना अजून. तिनं हे नातं स्वीकारायला हवं. स्वीकारतील नंदाई. त्यांना पुष्पाच्या प्रेमाची जाणीव झाली की ते हे नातं नाकारण्याची चूक करणार नाही. हो, आणि मला पण पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत. नंदाई, भाई रुद्र, जाम टेन्शन येतं यार. गौरीजी हो म्हणतील ना? बोलायला हवं ना. मनातल्या भावना व्यक्त करायला हवं. अरे इथे मलाच कळत नाहीत माझ्या भावना काय आहेत. आधी सगळं मस्करीत चालू होतं तेव्हा ठीक आहे, एवढं काही वाटलं नाही. पण आता लग्नासाठी विचारायचं म्हणजे घाम फुटतोय मला. भाई गौरीची समोर आलं ना की काही सुचत नाही. मग डायरेक्ट बुबडी वळते, हात पाय गार होतात. वळाली बुबडी. थँक्यू गौरीजी. या गुलाबी थंडीत अशी तुमच्या हातची गरमागरम कॉफी आणि ते थांबा गौरीजी. पुष्पाला बोलायचंय तुमच्याशी. मला काय बोलायचंय? नाही, काही नाही बोलायचं. नाही. पुष्पाने काहीतरी लिहिलंय तुमच्यासाठी. मी लिहिलंय? नाही, रुद्र म्हणतो म्हणजे मीच लिहिलं असेल. काय लिहिलंय बघू? मी वाचतो. प्रिय गौरीजी, काय लिहू कसं लिहू काहीच कळत नाहीये. हा पण एवढं कळतंय की मला तुम्ही खूप आवडता. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. ते लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणतात तसं नाहीये. म्हणजे एखाद्याला पाहिल्या पाहिल्या त्याच्या प्रेमात पडावं इतकं उथळ प्रेम नाहीये माझं. तुम्ही इथे आलात आणि हळूहळू मी तुमच्या प्रेमात पडत गेलो. आधी तुमचा साधेपणा, तुमचा सच्चेपणा भावला. मग तुमची निस्वार्थ मैत्री अनुभवली. तुमचं स्वतःचं आयुष्य इतकं विस्कटलेलं असताना तुम्हाला इतरांचं आयुष्य सावरताना पाहिलं. चेहऱ्यावरचं दुःख मनात दाबून तुमच्या कायम ओठांवरचं हसू पाहिलं. हळूहळू तुमच्या आजूबाजूला असण्याची सवय झाली. तुमचं आसपास वावरणं,